ही कोकरूडमधली शिराळा तालुका कोकरूड ही बिल्डिंग पशुवैद्यकीय दवाखाना पंचायत समिती जिल्हा परिषद महाराष्ट्र शासन पंचायत समिती श्रेणी 1 कोकरूड. तर हे बघा हे उद्घाटन झालं हिचं 11 एप्रिल 2026. हे आमदार साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. सगळं हे झालेलं आहे. पण इथं जनावरांना इथं डॉक्टर मिळत नाहीत. डॉक्टर मिळत नसल्यामुळं प्रायव्हेट डॉक्टर जे आहेत त्यांचा सुळसुळाट हे कोकरूड व परिसरात ह्या प्रायव्हेट डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे आणि शेतकऱ्यांची लूट चाललेली आहे. शेतकऱ्यांच्या जनावरांना काय पाहिजे असलं काय नाही ह्या कुलूप आहे बघा ह्या दवाखान्याला. ते कुलूप आहे. फक्त इथं आता माहिती घेतली असता समजलं की बुधवारी तेवढं ह्या दवाखाना उघडतोय आणि तो पण इथं डॉक्टर कोण नसतोय, शिपाई असतोय. आणि तो शिपाई येऊन का नाही इथं म्हणजे शेतकऱ्यांना गोळ्या वगैरे काय जनावरांना शेतकरी आलेत की जनावरांना गोळ्या वगैरे हा शिपाई देतोय. आणि शिपाई काय देणार, कारण डॉक्टर इथं हे काम टोटल जिल्हा परिषदचं हा दवाखाना आहे म्हटल्यावर जिल्हा परिषदेनं बघायला पाहिजे. आता गावचा आमदार आहे. गावचा आमदार असला तरी आमदार कुठं लक्ष देणार, कारण आमदारांनी हे करून दिलेलं आहे. मग हे जिल्हा परिषदेचं काम आहे. आमदारांनी प्रत्येक ह्याच्यात गोष्टीत लक्ष द्यायचं आहे का? हे प्रशासन कशाला आहे? प्रशासनाने या जिल्हा परिषदेनं ह्याच्याकडे लक्ष देऊन इथं डॉक्टर नेमून शिपाई नेमून शेतकऱ्यांची गैरसोय होती आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचं साधन असलेले जनावरांना म्हणजे आजारी वगैरे काय असलं तर प्रायव्हेट डॉक्टरना बोलवून प्रायव्हेट डॉक्टर शेतकऱ्यांना लुटायचा प्रयत्न करतात. तर ह्या जनतेसाठी म्हणजे फुकटमध्ये हा दवाखाना हे जिल्हा परिषदनं बांधून हे करून सुद्धा शेतकऱ्यांना याचा काय सुद्धा उपयोग होत नाही. आता इथं आमच्या इथं शेतकरी आमच्या गावचे शेतकरी आहेत त्यांना जरा विचारा म्हणजे काय म्हणजे जनावरांना काय लागतंय ते जरा सांगा. आणि तुम्हाला काय मिळालंय का ह्या दवाखान्यातून? डॉक्टर असतात का नसतात? तर ते पाटील डॉक्टर रिटायर झाल्यापासून दवाखान्यात कोणच नाही. आणखी जे महत्त्वाचं आता आपल्या जनावरांनी लाळची लस किंवा गटसर्पाची लस ही पाहिजे ती उपलब्धच नाहीत अजून. म्हणजे डॉक्टर असतात का इथं? डॉक्टर्स इथं उद्घाटन झाल्यापासून कोणच नाही इथं. उद्घाटन झाल्यापासून कोणच नाही. मग तुम्ही आता जनावर वगैरे आजारी पडली वगैरे तर मग काय करा? प्रायव्हेट डॉक्टरांनी बोलवायचं. बिनकामाचा खर्च वाढतोय तिथं. प्रायव्हेट डॉक्टर म्हणजे पैसे घेऊनच ते? हो, पैसे घेऊनच. इथं फुकटमध्ये मिळत होतं सरकारी दवाखान्यात असल्यामुळं काय फुकट नाही ना डॉक्टर पण नाही. हां, हे बघा हे जिल्हा परिषदेनं इकडे लक्ष देत नाही. ते आपलं पगार घेऊन तिथं सांगलीमध्ये बसतात. पण इकडे ग्रामीण भागात जे काही चाललंय ते ही जिल्हा परिषद बघत नाही. आणि इथं एक शिपाई येतो बुधवारचं, तेवढं बुधवारी बाजार असतो कोकरूडचा, आणि ते बुधवारी शिपाई येतो. त्याला विचारलं असता तो म्हणतो डॉक्टर बाहेर आहेत, असं आहे तसं आहे. हे उत्तर त्याचं असतंय त्या शिपायाचं. तर जिल्हा परिषदेनं याच्याकडे लक्ष देऊन हे कोकरूड व परिसरातील शेतकऱ्यांना व जनावरांना त्यांची गैरसोय होऊ नये शेतकऱ्यांची व जनावरांना व्यवस्थित उपचार मिळावेत यांच्या माध्यमातून. तर हे जनतेसाठी हा दवाखाना आहे. ह्या दवाखान्याची कोकरूड व परिसरात पहिली ख्याती होती की कोकरूडला जनावर कुठं घेऊन जायचं, कोकरूडला घेऊन जायचं. तर इथं आता म्हणजे काय सुद्धा गैरसोय नाही. इथं जनावर बांधण्यासाठी खोडा म्हणून असतोय, तो खोडा सुद्धा इथं आहे. इकडे कुठं आहे त्या? इकडे आतमध्ये. इथं आतमध्ये काय आहे? सगळं खोडा ऑपरेशनचं सगळं आहे. ऑपरेशनचं वगैरे सगळं म्हणजे एवढ्या सोयी असताना सुद्धा आत ते खोडा जनावराला आता घालून त्या खोड्यात घालून इंजेक्शन वगैरे औषध देणं हे ह्याच्या आतमध्ये आहे. ऑपरेशनचं वगैरे सगळं साहित्य आतमध्ये आहे. मग एवढा खर्च हा कशासाठी? म्हणजे खर्च हा करून हा खर्च ह्यांच्या पदरचा नाही. हा आम्ही टॅक्स भरतोय त्या टॅक्समधनंच ही बिल्डिंग बांधलं. हे सगळं आज जे साहित्य आहे हे सगळं म्हणजे आम्ही टॅक्स भरतोय त्यातूनच सगळं हे सरकारनं केलेलं आहे. आता आमदार साहेबांच्या प्रयत्नातून हा दवाखाना मंजूर करून बांधून वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे. पण आमदार साहेब इकडं आता ग्रामीण भागाला इकडे लक्ष देतील का ते मुंबईत जातील मंत्रालयात का हे असल्या सोयी बघतील? हे काम कुणाचं आहे? जिल्हा परिषदेचं आहे. मग जिल्हा परिषदेनं प्रशासनानं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
मग लोकांनी काय करायचं, आमदार गावचा आहे, आमदार काय करतोय, मग आमदाराचं नाव बदनाम होतंय. कारण हे प्रशासन काम करत नसल्यामुळं आमदाराचं नाव बदनाम होतंय की आमदाराने एवढी बिल्डिंग बांधून देऊन सुद्धा जर प्रशासन याच्यावरती जर काही उपाय करत नसेल तर त्या प्रशासनाचा आपल्याला काय उपयोग आहे. तर प्रत्येकानं आपल्या गावच्या काय गैरसोयी असतील ते आमदाराला न विचारता प्रत्येकानं त्याच्यावरती आवाज उठवा. नंतर शेवटी नाही झालं तर आमदाराकडे जायचं हे काय फायनल निर्णय आहेच. पण आत्ता कसं आहे, हे एवढं करूनसुद्धा जर प्रशासन हे इथं जर हलगर्जीपणा करत असलं, नुसतं पगार घेऊन खुर्च्या उभवत असतील तर त्या प्रशासनाचा काय उपयोग आहे. ही गोष्ट आम्ही आमदारांच्या सुद्धा कानावर घालणार आहे. आणि 1-2 दिवसात जर हा दवाखाना नाही चालू झाला तर आम्ही आत्ता इथं कुलूप आहे, ह्या कुलपावरती आणि कुलूप घालून हा दवाखाना कायमस्वरूपी बंद करणार आहोत. आणि तसं निवेदन आमदारांना देणार आहे आम्ही. याची दखल प्रशासनानं, जिल्हा परिषदेनं घेऊन हे कोखरूड व परिसरातील लोकांची म्हणजे शेतकऱ्यांची व जनावरांची गैरसोय टाळावी व जनतेसाठी कायमस्वरूपी इथं एक डॉक्टर, एक शिपाई उपलब्ध असावा. आणि आठवडाभर म्हणजे आठवड्याचे सर्वच्या सर्व दिवस, फक्त बुधवारी नाही, सर्व दिवस हा दवाखाना उघडा राहावा व शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी व जनावरांना व्यवस्थित उपचार मिळावेत. एवढेच माझं सांगणं आहे प्रशासनाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.